आता पाहुयात बातम्या विस्ताराने। महत्त्वाची बातमी। राज्यावर 9.5 लाख कोटींचं कर्ज महायुती सरकारनं चढवून ठेवलं असं सामनातून म्हटलं गेलंय। बीएमसी निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री शिंदेंनी घोषणांचा पाऊस पाडला। एकनाथ शिंदे हे अमित शहांच्या पक्षाचे महाराष्ट्रामधले ठेकेदार। सामनातून उपमुख्यमंत्री शिंदेंवर टीका करण्यात आली आहे। केंद्राकडून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानच पुसली जात आहेत अशी टीका सामनातून करण्यात आली आहे। काय म्हटलेल्या सामनामध्ये पाहुयात। महापालिका निवडणुकांची घोषणा पुढील 72 तासात होत असताना सर्व घोषणा झाल्या। सगळ्याचा मूळ मुंबईकरांना म्हणजेच मराठी भूमिपुत्रांना किती आणि कसा फायदा होणार आहे। खुद्द मिंद्यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये ओसी नसलेल्या अनेक इमारतींवर बुलडोझर चालून शेकडो मराठी कुटुंबांना बेघर केलं गेलं। या मराठी माणसांचा आक्रोश कुणीच ऐकला नाही। आता मुंबईमध्ये ओसी नसलेल्या इमारतींना अभय दिलं, पण ठाणे वगैरे जिल्ह्यातील भूमिपुत्रांना हा लाभ मिळणार नाही। मुंबईतील मतांवर डोळा ठेवून हे सर्व निर्णय घेतले गेले। पुढच्या बातमीकडे वळूयात। एफडीएच्या कामावर सत्ताधारी पक्षाचे आमदार हे नाराज आहेत। भर सभागृहामध्ये आमदार विक्रमसिंह पाचपुतेंनी एफडीएवर ताशेरे ओढलेत। कफ सिरपमुळे 25 बालकांचा मृत्यू झाला। पाचपुतेंनी हा प्रश्न मांडला तर कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकावर कारवाई सुरू। नरहरी झिरवाळ यांनी हे उत्तर दिलंय। मागच्या 2 महिन्यापूर्वी एक कफ सिरपमुळे 25 लहान मुलं या देशामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे। आणि ही परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात सुद्धा होऊ शकते। जसं मगाशी सुधीर भाऊंनी त्यांच्या बोलण्यामध्ये सांगितलं, आमची उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती। एफडीएचा माझा प्रश्न झाल्यानंतर 200 कोटी रुपये या डिपार्टमेंटला द्यायचे ठरले होते। अध्यक्ष महोदय 200 कोटी समोर फक्त 30 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत। जर आपण एफडीएला गांभीर्याने घेत नसेल तर जेवणातल्या कडीपत्त्यासारखं बाजूला करतोय। सदस्य महोदयांनी जे काही विचारलं होतं का ह्याच्यात जी काही एजन्सी आहे किंवा जो मालक आहे त्यांचं नाव ब्युरो कॉस्मेटिक म्हणून आहे, आकाश अनिल छाजेड यांच्याकडे तो माल सापडला गेला आणि त्यांच्यावर पुढे कार्यवाही चालू आहे। आकाश अनिल छाजेड आशियातील सर्वात मोठं ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर महाराष्ट्रामध्ये उभारण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एमएमआरडीए आणि ब्रुकफिल्ड कंपनी यांच्या संयुक्त नेतृत्वात हा प्रकल्प उभारणार आहेत। मुंबईतील पवई इथे 6 एकर जागेवर 20 लाख चौरस फुटावर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे। 20 वर्षाच्या कालावधीसाठी हा करार करण्यात आला आहे। सोबत आम्ही चर्चा करून एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट झिरो डाऊन केलाय। एशियातली किंवा कदाचित जगातली सगळ्यात मोठी जीसीसी ही मुंबईमध्ये करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। 20 लाख स्क्वेअर फूट ही जीसीसी असणार आहे। 15,000 लोकांना डायरेक्ट आणि 30,000 लोकांना इनडायरेक्ट असं 45,000 एम्प्लॉयमेंट तयार करणारी ही जीसीसी असणार आहे। आणि आपला जो प्रयत्न आहे की महाराष्ट्राला जीसीसी कॅपिटल करायचं, त्या दृष्टीनं ही बैठक अत्यंत पॉझिटिव्ह झालेली आहे। लवकरच त्या संदर्भात आम्ही त्यांच्यासोबत एमओयू देखील साईन करू। राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढलाय। पुण्याचं तापमान 7 अंशांवर आलेलं आहे। त्यामुळे पुणेकरांना थंडीचा कडाका सहन करावा लागतोय। राज्यात दिवसेंदिवस थंडीचा कडाका जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती वाढतोय। राज्यातली 11 शहरं जी आहेत त्या शहरांचं तापमान जवळपास 10 अंश सेल्सिअसच्या खाली आलेलं पाहायला मिळतं। पुणे शहराचं तापमान जे आहे ते जवळपास 7 अंश डिग्री सेल्सिअस 7 वरती पोहोचलेलं आहे। त्यामुळे दिवसेंदिवस पुणे शहरातल्या तापमानामध्ये जे आहे ते घट होताना पाहायला मिळते। उत्तरेकडून जे थंड वारा येतंय त्याचा प्रभाव जो आहे तो राज्यातल्या हवामानावरती पाहायला मिळतो आणि त्याचाच परिणाम म्हणून हवामधलं तापमान जे आहे ते दिवसेंदिवस घटताना पाहायला मिळतंय। पुणे शहराचं सगळ्यात निचांकी तापमान जे आहे ते काल नोंदवलेलं पाहायला मिळालं। पुणे शहर सुद्धा 7 अंश डिग्री सेल्सिअस 7 वरती पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विकी चव्हाण, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। उद्या मध्य पश्चिम आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव, तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी दरम्यान ब्लॉक असेल। देखभाल आणि दुरुस्तीच्या कारणास्तव मेगा ब्लॉक असणार आहे। या बातमी